कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिनू ए बाळा, हे बघ पोटात दुखते की नाही आपल्या, थोडंसं ओवा खाई। पाणी पी, तिखट लागते ना पाणी, लगेच बरं वाटतं। येऊन टाका पटकन, येऊन टाका। झाड वाळते, असंही करावं लागतं अधून मधून, नुसतं मुळू मुळू चालत नाही। मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगा। छान आहे माझं बाल। काही नाही, आता पण ओवा खाल्लाय की नाही आता लगेच बरं वाटेल। ओके, डोंट वरी। मला काहीतरी स्वीट पाहिजे बाबू, आत्ताचा पण ओवा खाल्लाय की नाही, हा थोडंसं बरं वाटलं ना मग स्वीट खाऊया। ओके, आईस्क्रीम आहे ना? हो आईस्क्रीम आहे, चोको चिप्स पण लागेल। चोको चिप्स पण आहे। चल मुलं आजारी पडले की किती घाबरायला होता ना। बनी आजारी पडला की मला पण असंच होतं। बनी, हो बनी माझी वाट बघत असेल, त्याची मॅच होती ना आज। हो मग तुम्ही जाऊन या ना, मी पण चिमूला सोडून मी मी आहे, नका काळजी करू। नक्की नक्की, असं हे पोटा दुखायचं थांबलं असणार तिचं, नाहीतर ती एवढी शांत झोपली नसते। आणि उठल्यावर आईस्क्रीम देईन मी तिला। अच्छा, म्हणजे इथे शिस्त नाही लावणार तर ठीक आहे, चुकले मी आणि तुम्ही बरोबर आहोत। तुम्ही जा बनेकडे, काल एवढी चिडलेले असताना पण तुम्ही शाळेत जायला होकार दिलात, त्यासाठी थँक्यू। ओके, पण ऑलरेडी खूप उशीर झालाय, मॅच पण संपली असेल आता। तरी पण जा, तुम्हाला बघून तो खूप खुश होईल। खरंच जा, मी आहे याच्यात। ठीक आहे, मी पळतो मग आता। बनी, तू घरी कसा काय बाळा? चला बाबा, दूध पिऊन घ्या। बनी, तू पण हातपाय धुवून ये आणि दूध पी। ते बघ ठेवलंय, कुणाला वाटायला नको मी तुला वेगळं वागवते। एक मिनिट, हे काय चाललंय? मी गेले होते ना दोघांना आणायला, काय वेळ झालीच होती ना शाळेतनं आणायची म्हणून। पण तू का गेलीस? का म्हणजे माझ्याकडे वेळ होता म्हणून गेले। मी गेले असते पण याला चाललं असतं का? आणि मी दोघांनाही व्यवस्थित आणलंय। बनीलाही विचार, काय रे बनी, आणलं ना व्यवस्थित? कुठे विसरून नाही ना आले तुला? बघ बनी, आय एम सॉरी। इट्स ओके। बनी 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 बनी, खरंच आय एम सॉरी। अरे मी आलो होतो शाळेत, पण चिनूची तब्येत ना अचानक बिघडली म्हणून घरी यावं लागलं मला। रागवू नकोस ना प्लीज। आपण उद्या ना टर्फ बुक करूया मस्त, हा पावसात फुटबॉल खेळूया, काय बोलतो? चालेल? इट्स ओके। बनी, आकाश, आकाश असू दे, मी बोलते त्याच्याशी। हा, तू काय बोलणार आहेस त्याशी? अरे काय बोलणार म्हणजे, मी बोलते ना, तू नको काळजी करूस रे, तू जा ना, ती रडेल हा उठल्यानंतर। काय झालं? उठली चेनू? नाही, पण बनी हर्ट झालंय। आज पेरेंट्स डे साठी तर शाळेत जाणं खूप महत्वाचं होतं माझं। प्रॉमिस मोडलाय मी आज। एक बाबा म्हणून फेल झाल्यासारखं वाटतंय मला। तुम्ही काय, मी पण
कदाचित खरंच तो चुकून चुकून पुस्तकं घरी विसरला असेल. हा नाही तो, मी त्याला नाही समजून घेतलं, पण बघा ना आपल्यासाठी आठवणीने ग्रीटिंग कार्ड बनवलं त्याने. चिडला होता माझ्यावर, पण माझ्यासारखा राग धरून नाही बसला. वसुंधरा, आकाश भाऊजी, वसुंधरा, कधी कधी पालकांकडून सुद्धा चुका होऊच शकतात. म्हणजे आपण जेव्हा मुलांना जन्म देतो तेव्हाच आपण परफेक्ट पॅरेंट्स नाही होत. आपण शिकत शिकत पुढे जातो ना. आपल्याकडनंही कधी कधी चुका या होतात. आपण पण माणूसच आहोत शेवटी. वहिनी, आपल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलांना भोगावी लागते, त्याचं काय? असं काहीही आभाळ कोसळलेलं नाहीये. आणि तुम्ही जे केलं ते काय मुद्दाम केलंय का? आपण जे करतो ते मुलांच्या भल्यासाठीच करतो. आज बनी दुखावलाय, पण उद्या त्याच्यासाठी काहीतरी छान सरप्राईज प्लॅन करा, म्हणजे तो खुश होईल. आणि हा, मला नाही वाटत बनी जास्त वेळ राग मनात धरून राहील असा. त्यामुळे काळजी नका करू, कळलं का? बनी, ये खाऊन घे. का खाऊन घे जरा. अरे काय आहे ना, तुझी आई अजून तिथे चिनूकडेच आहे. तुला खायला द्यायला विसरली अरे ती. इट्स ओके, मला नको एकपेक्षा मला भूक नाहीये. ये, असं नाही करायचं. जेवणावर राग नाही काढायचा. मी बघू तुला. घे. शाळा बाळते आकर. जयश्री आजी, तुम्ही किती चांगले आहात. तूच रे बाबा असं म्हणणारा एकटा घरात. बाकी काय, सगळ्यांनी मला विलनच करून टाकलं, खास करून तुझ्या बाबांनी. शेवटी काय, तो आपल्या खऱ्या मुलींकडेच जाणार ना. म्हणजे अगो वहिनी, म्हणजे याला कोणी सांगितलंच नाही. वंच जाऊ दे, त्याला अजून वाईट वाटेल. बरं राहिलं. नाही, सांगा मला की मला काय नाही सांगितले ते. सांगा ना मला. आकाश बाबा आहे की नाही, तो की तुझा खरा बाबा नाहीये. तुझ्या आईशी त्याचं लग्न झालं म्हणून तो तुला आपला मुलगा मानतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.